सततधारा देई सर्वासार स्वरूपानुसंधान चित्तरमो निरंतर काम क्रोधादि कथारा मिळोन चंतरी अखंडित वसोचित्ती तूच अनंता सर्वांतरी शरीरी घरी दारी कन्या पुत्रादि परिग्रही अनासक्त असोचित्त आसक्त त्वत् अनुग्रही मिळो धन मिळो मान मिळो लौकिक आगळा सोडवी हा परिमद मोह पाशां तुझी गळा असो भोग असो त्याग असो विद्या असो कला अविट पद पदमांची भाव भक्ती दे सकळा चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी सर्वांचे भले व्हावे उच्चारो मन वैखरी मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवता मी तूपणा जगन्नाथा हो एकची तत्वता देव भक्त से द्वैत अद्वैत न खंडिता दाखवी देवानंता प्रार्थना ही तुला सद्गुरुनाथ महाराज सद्गुरु पैमौली मातोश्री मायेनं प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आपण जे गेल्या वेळेला चिंतन केलं होतं ते म्हणजे परमेश्वराचा वेग. परमेश्वर डोळ्यांना दिसत नाही किंवा पंचज्ञानेंद्रियांच्या द्वारे सुद्धा जाणता येत नाही. मग त्याचा वेग कसा घ्यायचा? कारण जे आपण पाहिलंच नाही, ज्याबद्दल आपल्याला आपल्या ज्ञानेंद्रियाच्या द्वारे काही जाणता येत नसेल तर त्याचा वेध घेणं कठीण होऊन जातं. आणि मग ऋषी मुनींनी हा वेध कसा घेतला ह्याचं चिंतन आपण करत होतो की इथे प्रथम हे लक्षात घेतलं आपण की परमेश्वर म्हणून कल्पनेतून जी अनेक ठिकाणी भक्ती केली जाते, पूजा अर्चा केल्या जातात, त्यामुळे मूर्ती पूजा येते किंवा विविध जी पंचमहातत्व आहेत त्या अंगाने पूजा केली जाते. तर तिथे परमेश्वरचा वेध कसा घेता येईल आणि म्हणून रूपाकडे पाहून स्वरूपाचं अखंड स्मरण करणं म्हणजे वेद, हा त्याचा अर्थ आपण समजून घेत होतो. वेद म्हणजे सतत मनामध्ये परमेश्वराचं चिंतन असणं किंवा परमेश्वरामुळे जीवन चाललं आहे की परमेश्वरामुळे हे सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. तर तो वेद म्हणजे ते अखंड स्मरण आपल्याकडे कसं होईल? तिथे एक साधं उदाहरण दिलं की आपल्या लक्षात येईल की ज्याला दारूचं व्यसन आहे आणि तो व्यसनी माणूस अमुक एक वेळेला जर नेहमी दारू पित असेल
तर ती जशी वेळ येते तसा त्याला त्या दारूचा वेध लागतो. म्हणजे कधी पिन असं त्याला होतं, त्याला अडवलं तर तो वर खाली होतो. तसं व्यसन असतं. म्हणजे दारूचं जसं वेध व्यसनी माणसाला लागतो तसं सत्साधकाला हा परमेश्वराचा वेध लागला पाहिजे. म्हणून परमेश्वराचा वेध लागण्यासाठी ते अत्यंत सूक्ष्म असं तत्व आहे. अत्यंत सूक्ष्म, की त्याहून सूक्ष्म दुसरं काहीच नाही. अत्यंत सूक्ष्म असं हे चैतन्य स्वरूप आहे असं हे सांगितलं जातं. कारण का? कारण प्रत्यक्ष परमेश्वर हा असा आहे हे पंचज्ञानेंद्रियाच्या द्वारे न जाणल्यामुळे सांगता येत नाही. कोणीही छाती ठोकपणे सांगू शकत नाही की परमेश्वर असा आहे. पण तरी सुद्धा आपल्या ऋषीमुनींनी ते चिंतन केलं की ही रूपं जी अनंत आहेत, की ब्रह्मांड पाहिलं, अनेक सूर्य, अनेक तारे, अनेक ग्रहमालिका किंवा वनस्पती पाहिल्या, पशुपक्षी पाहिले, माणसं पाहिली, युगानुग ही सर्व निर्मिती होत आहे. काही काळ स्थितीला राहते आणि पुन्हा ती लय पावते आणि पुन्हा नवनिर्मिती होत आहेच. त्यामुळे हे कशामुळे होतं की कोणामुळे होतं, तर ते जिथे परिणाम आहे तिथे कारण ह्या अंगाने विश्वाकडे पाहून विश्वामध्ये निर्मिती, स्थिती, लय ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर हे जे विश्व ज्या नियमाने चाललेलं आहे व्यवस्थित, तिथे त्याचा निर्माता ह्या विश्वाहून अनंत असला पाहिजे, हा पहिला भाग. म्हणून परमेश्वर अनंत आहे असं जे सांगितलं जातं. कारण रूप अनंत आहे आणि ही रूप म्हणजे ह्या स्वरूपातून, म्हणजे ह्या मूळ तत्वातून अनेक रूप निर्माण होतात, काही काळ स्थितीला राहतात आणि लय पावतात. हे जीवनचक्र जेव्हा पाहिलं गेलं तेव्हा तिथे प्रथम त्यांना कळलं की ही सर्व जी निर्मिती आहेत, सर्व जी रूप आहेत, त्यांचा निर्माता म्हणजेच ती अनंत स्वरूप चैतन्य शक्ती. ह्या चैतन्य शक्तीला कसलाही आकार नाही, रंग नाही, रूप नाही, गंध नाही आहे. त्यामुळे पंचज्ञानेंद्रियांच्या द्वारे ते जाणता येत नाही. म्हणून ते अदृश्य आहे, अव्यक्त आहे, हे जे वर्णन केलं जातं, असीम आहे, अनंत आहे. हे आपल्या ऋषीमुनीने रूपांना पाहून, परिणाम पाहून कारण शोधलं. लक्षात आलं. सायंटिस्ट जसं शास्त्रज्ञ कसं आहे, परिणाम पाहतात तेव्हा ते कारणाचा शोध घेतात, तसंच हे तत्व लॅबोरेटरीमध्ये पाहता येणार नाही. कारण ते इतकं अनंत आणि इतकं सूक्ष्म आहे की कोणतीही दुर्बीण त्या तत्वाला जाणू शकत नाही. म्हणून ते अदृश्य आहे. म्हणजे पहिला पॉईंट हा आहे की परमेश्वर हा अनंत आहे, अदृश्य आहे, अव्यक्त आहे, असीम आहे. ह्याच अनंत स्वरूपातून अनंत रूपे निर्माण होत आहेत, काही काळ स्थितीला राहत आहेत आणि लयाला जात आहे. हे सर्व प्रत्येक रूपामध्ये विशिष्ट नियमाने कार्य चालू आहे. लक्षात वाटेल तसं ते होतं असं नव्हे. प्रत्येक निर्मितीला कारण आहे की ते नियम आहेत. प्रत्येक निर्मितीची स्थिती काही काळ राहण्यासाठी तिथे नियम आहेत, लय. म्हणजे काही प्राणी अगदी 10-15 ते कीटक जे म्हणतो आपण, फुलपाखरं म्हणतो, हे काही दिवसांसाठी असतात आयुष्य. तर काही पशुपक्षी म्हटलं, कुत्रे वगैरे म्हटलं, त्यांचं 12 वर्ष 15 वर्ष आयुष्य असतं. मनुष्याचं साधारण 100 वर्ष आयुष्य पडतं. तरी 100 वर्ष पूर्ण धरता येत नाही, तरीसुद्धा होऊ शकतं पुढे मागे जात. म्हणजे प्रत्येक निर्मितीला
अमुक एक आयुष्य आहे, हा नियम आहे, लक्षात ठेवा. असं झालं नाही की कोणतरी माणूस 1000 वर्ष जगतोय. कोणतरी असं सांगतो असे असे दिसतात म्हणून हिमालयात, की पण नियम काय तो अपवाद म्हणा, पण असेल तर अपवाद, पण खरा नियम काय, सर्वसाधारण माणसं 100च्या आत की 100च्या पुढे थोडंसं जगू शकतात, जे काळजी बरोबर घेतात, किंवा त्यांचं आयुष्य म्हणजे वाघभट्ट नावाचे आपले ऋषी होते, 130 वर्ष जगले असा तिथं उल्लेख होता त्याचा, की ज्यांनी हे जीवनामध्ये का अन्न खावं, का अन्न खाऊ नये याचं सगळं चिंतन केलं, की ह्या सर्व अंगाने पाहिलं तर निर्मिती, स्थिती आणि लय हे नियमाने चाललं, हे लक्षात ठेवायचं. दुसरी गोष्ट लक्षात घेतली त्यांनी, की ज्याच्यातून जे वस्तू निर्माण होतं त्या वस्तूमध्ये ती मूळ वस्तू असते. म्हणजे मातीतून भांडी, तर मातीची भांडी असं जेव्हा आपण म्हणतो, तर भांड्याचा आकार विविध असला तरी तिथे माती असते. म्हणजे आकार विविध पण स्वरूप एक. सोन्याचे दागिने ही जी उदाहरणं आपण त्याची त्याची आपल्याला रूपांकडे पाहता आलं पाहिजे. ही उदाहरणं म्हणजे काय, ही सर्व रूपं आपण जे पाहतो आहोत, पशु पक्षी कीटक आणि सर्व माणसं, सर्व अंग, मग तो रशियातला असेल, मंगोलियाचा असेल, चीनचा असेल, आफ्रिकेचा असेल किंवा भारताचा असेल किंवा आणखी कुठच्या आशिया खंडाचा असेल, इथे रूप विविध आहेत पण सर्वांचं स्वरूप एक आहे. लक्षात घ्यायचं की इथे हे जर कळलं म्हणजे परमेश्वर कळला. महाराज एकदा म्हणाले होते की ज्यांना परमेश्वर कळला असता जगातल्या सर्व लोकांना, तर जगामध्ये शांती, सुख, समाधान लाभेल. भांडण, तंटे, युद्ध वगैरे काही होणार नाही. खरा परमेश्वर कसा आहे कळलं, आणि नुसता कळून उपयोग नाही करत. आपण काय म्हणतो, कळलं तर आकळलं पाहिजे, आकळलं तर वळलं पाहिजे. वळल्यानंतर मात्र, पण हे वळणं आधी कळणंच कठीण, तर आकळणं त्याहून कठीण, आणि वळणं त्याहून कठीण. आणि म्हणून इथे ही शक्ती म्हणजे सर्व रूपामध्ये एकच चैतन्य स्वरूप आहे, हे लक्षात घ्यायचं. दागिन्याच्या दुकानामध्ये जर गेलो आपण तर दागिने विविध असतात. सोनाराचं दागिना आहे, दागिन्याचं दुकान आहे सोनाराचं, तिथे शोरूममध्ये त्याच्या शोकेसमध्ये अनेक दागिने दिसतात, पण सर्व दागिनेचं स्वरूप काय, सोनं. तसं विश्वामध्ये ही अनेक रूपं दिसत आहेत, आणि ही जी अनेक रूपं दिसत आहेत त्यांचं स्वरूप एकच. हा बोध शब्दाने समजला तरी तो आकळता आला पाहिजे. हे पुन्हा सांगतोय, कारण हे पुन्हा पुन्हा का सांगतोय, की परमेश्वरी तत्व कसं आहे हे पहिलं समजलं पाहिजे. जेव्हा आपल्याला प्रत्येक रूपामध्ये चैतन्य दिसायला लागेल, म्हणजे चैतन्य आहे हे मनाला व्यवस्थित समजून घेता आलं, तर कुठेही पाहिलं तरी तिथे सर्वत्र चैतन्य स्वरूपच आहे. म्हणून संत जे सांगतात, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, किंवा वासुदेव नांदे चराचरी, किंवा सर्व सब भूमी गोपाल की. ही जी संतांची जी वचनं आहेत ना, त्याच्यामागे हा बोध आहे की सर्वत्र प्रत्येक रूपामध्ये हे चैतन्य स्वरूपच आहे. हे आपल्याला पटलं तरी समोरच्या माणसाने आपल्याशी जर व्यवस्थित वागला नाही तर आपल्याला तिथे काही लक्षात येतो, माणूस अमका तमका असा आहे, ह्याला कसं समजवायचं, ह्याला कसं धमकवायचं, ह्याच्या मागेच आपण अडकलो असतो. इथे जर कळणारे हे चैतन्य स्वरूपच आहे, मग बाकीच्या गोष्टी तुम्ही त्या व्यक्तीशी कसं चांगलं वागायचं हे कळलं पाहिजे. वाईट वागायचं नाही, चांगलं कसं वागता आलं पाहिजे. म्हणून हे पहिलं कळलं पाहिजे. परमेश्वर कोणाला कळला, ज्याला सर्वत्र हे चैतन्य स्वरूपच आहे, हा भाव ज्याच्याकडे दृढ झाला, त्या दृढ भावातून प्रत्येकाकडे पाहता. म्हणून अगदी कुटुंबात पण म्हटलं, पती पत्नी एकमेकाकडे पाहताना चैतन्य स्वरूपच आहे हे जर पाहिलं
तर त्यांचा प्रपंच हा परमार्थ होतो. पण सांगितलं तरी ते पटतच असं नाही. ते पटलं तर ते आकळलं असं नसतं, आणि आकळलं तर तिथे वळतच असं नाही, कारण तो अभ्यास तिथे करावा लागतो. तिथे खरी श्रद्धा. म्हणून पहिला बोध सांगितला की अनंत स्वरूप आहे. दुसरं सांगितलं त्या अनंत स्वरूपातून सर्व विश्वनिर्मिती होत आहे. तिसरं सांगितलं प्रत्येक विश्वनिर्मितीमध्ये निर्माता आहे. बघा, हे 3 पायऱ्या लक्षात ठेवतात. परमेश्वराचा वेध घ्यायचा आहे, म्हणजे अखंड स्मरण जर आपल्याला करायचं असेल तर परिणाम आहे तिथे कारण आहे, या अंगाने आपण पाहतो. म्हणून मानवी शरीराकडे पाहिलं, त्याची रचना पाहिली, त्याचं अलौकिकत्व पाहिलं, तर तिथे ही चैतन्य शक्तीच नांदते आहे हे कळलं. म्हणून प्रत्येक मानवी देहाकडे पाहताना ही चैतन्य शक्ती आहे हा पहिला बोध झाला पाहिजे. पण आपण तो बोध बाजूला करतो आणि रूपाच्या अपेक्षेत त्याचं नाव काय, गाव काय, तो कसा वागतो, काय वागतो ह्याच्यात अडकतो. आणि त्यामुळे एखाद्या माणसाचा आपल्याला रागच येतो बघितल्यावर. आम्हाला नावच नाही घ्यायचं, बघायचंच नाही म्हणतो. अरे बघायचं तर मग तू परमेश्वरालाच बघायला मागत नाहीस, मग कसं व्हायचं, मग वेद कसा लागणार. लक्षात घ्या, इथे आपल्या मनाच्या ठाई ही धारणा इतकी दृढ झाली पाहिजे की आहे ते सर्व चैतन्य स्वरूपच आहे. हे 3 स्टेप आहेत. स्वयंस्मरणामध्ये आपण ह्याच सांगतोय. स्वयंस्मरण आपण रोज करतो, पण हा जो बोध घ्यायला पाहिजे ना, म्हणजे शब्द बोध घेतो पण आत्मबोधाकडे वळत, हा बोध आहे. साधकाला हा बोध लक्षात आला पाहिजे. म्हणजे शब्दाने बऱ्याच लोकांना माहिती आहे, असं हे काय माहित नाही असं नाही. बऱ्याच लोकांना म्हटलं आम्हाला माहिती आहे, मग असं वागतो का म्हणणं आहे, का वागत लक्षात राहत, का लक्षात राहत की एकच अनंत स्वरूप सर्वत्र अनंत अंगे व्यक्त आहे. सांगितलं प्रत्येक अंग विशिष्ट नियम आहे. दिव्य व्यवस्था रूप आहे, दिव्य ज्ञान रूप आहे, दिव्य आनंद रूप आहे. एकच अनंत दिव्य आनंद स्वरूप सर्वत्र अनंत अंगे व्यक्त आहे आणि अनंत अंगे जाणत आहे. आता जे सांगतो त्याचा अर्थ तोच आहे. पण ते शब्द नुसते आपण बोलतो बऱ्याच वेळा, तिथे चिंतन नाही करत हे काय सांगितलंय, कशावर सांगितलं. त्याच वेळेला पुन्हा सांगितलं शेवटचं वाक्य, दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, प्रेम स्वरूप, अनंत स्वरूप, दिव्य शक्ती. कुठे बघायचं, स्वतःकडे बघायचं. तिथे चैतन्य स्वरूप शरीर रूपाने प्रकट. ते चैतन्य स्वरूप जे दिव्य स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, प्रेम स्वरूप आहे, अनंत स्वरूप आहे, दिव्य शक्ती, दिव्य चैतन्य शक्ती, दिव्य चैतन्य स्वरूप कसं आहे, अनंत दिव्य नेणी रूप आहे. ते नेणी रूप आहे. अनंत दिव्य शरीरात आहे, ते नेणी रूप आहे. ते शरीराच्या आधारे प्रगट आहे. अनंत दिव्य जाणीवपूर्वक जाणणे रूप आहे, ते जाणत आहे. सर्वत्र दिव्यत्व आहे, जाणत आहे, हा बोध आहे. म्हणजे आता प्रत्येक ठिकाणी परमेश्वर आहे, कसं ओळखायचं असं कोणते प्रश्न विचारता, काय सांगणार. प्रत्येक ठिकाणी जाणणं चालू आहे हे लक्षात घ्या. मुंगी असेल तरी तिथे जाणते ती. तिला जर अशी बोट समोर नेलं तर ते घाबरून इकडे पळते. का पळते, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी. पशु पक्षी कीटक जीवाणू प्रत्येक ठिकाणी हे जाणणं चालू आहे. म्हणजे परमेश्वरी शक्ती जाणीव रूपाने प्रत्येक देहादेहातून प्रगट आहे, हा बोध आहे. म्हणजे आपण जरासं पुढे आलो, ते सर्वत्र कसं आहे, शरीराच्या ठिकाणी ते चैतन्य आहे. गेल्या वेळेला सांगितलं होतं, चैतन्य म्हणजे पेशींचं शरीर आणि प्रत्येक पेशी जिवंत असते. मनुष्य मृत झाला तरी पेशी काही काळ जिवंत असतात. म्हणजे डोळे 2 तासाच्या आत काढून दुसऱ्या अंध माणसाला लावले तर ते डोळे परत कार्यरत होतात. कारण ते यंत्र आहे, साधन आहे शरीर, पण ते जिवंत यंत्र आहे. तिथे जिवंत पेशी कार्यरत असतात. पण 2 तासानंतर एकदा पेशी मृत झाल्या की ते डोळे उपयोग करून घेता येणार नाही. असंच हृदय आहे, यकृत आहे, अनेक शरीराचे हे सगळे अवयव
हे पेशी पेशी आहेत, त्या जिवंत पेशी असतात. आणि म्हणून तिथे शरीराच्या ठिकाणी सुद्धा चैतन्य आहे, पण शरीराचे चैतन्य हे नेणीव स्वरूप आहे, नेणीपूर्वक कार्य सगळं. पेशी पेशींचं कार्य सगळं नेणीपूर्वक चाललेलं आहे. हृदयाचं रक्ताभिसरण वगैरे जेव्हा, आणि त्याला कंट्रोल करणारं जे जाणणारं तत्व आहे, ती जाणीव. मुंगीच्या देहातून मुंगीच्या देहाला चालवते ती मुंगीच्या ठिकाणी असते जाणीव. हत्तीच्या ठिकाणी हत्तीचा देह चालवते ती जाणीव. म्हणजे ही जी जाणणारी शक्ती आहे तिला जाणीव म्हणतो आपण. जाणणारी शक्ती, जाणणं. म्हणून प्रत्येक जिवंत प्राणी म्हणतो आपण, तिथे ही जाणणारी शक्ती आहे, हे त्या ईश्वरी शक्तीचं अस्तित्व आहे हे कळतं लक्षात. विश्वामध्ये हे जे विविध पद्धतीने जे ग्रह तारे आहेत ते विशिष्ट नियमाने बरोबर स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरतात. आकाशगंगा पण स्वतःभोवती फिरते, ती पण एका कृष्ण युवराच्या भोवती फिरते, असं सगळं सांगितलं जातं. पण हे सगळं इतकं व्यवस्थित चाललेलं आहे, त्यामागे ती शक्ती कार्यरत आहे हे कळतं. तसंच आपण अमुक तमुक हुशारा करतो, पण जन्माला तू कसा आलास विचारा, कोणालाही सांगता येणार नाही. मी कसा जन्माला आलो एवढंच म्हणा, मी आईच्या बरोबर जन्माला आलो, दुसरं काय उत्तर देणार. पण आपण इतक्या हुशारा करतो आहोत, सगळी माणसं किंवा अगदी मोठा सम्राट असेल, राजा असेल, पण आईच्या पोटामध्ये माझ्या शरीराची वाढ कशी झाली, ते शरीर कसं निर्माण झालं, आणि बरोबर 9 महिन्यांनी मला बाहेर जगात कसा येता आला, काही माहीत नाही, कळलं नाही. कारण ते नेणीव स्वरूप आहे. परमेश्वरी तत्व मुळात, ती जाणीव मुळात नेणीव स्वरूप आहे. आणि ही नेणीव स्वरूप शरीराच्या आधारे जाणीवपूर्वक जाणते. शरीर कशासाठी आहे? जाणीवपूर्वक जाणण्यासाठी. म्हणून जे मुळात अनंत स्वरूप आहे ते नेणीव स्वरूप आहे, म्हणून त्याचा थांग पत्ता लागत नाही. आपल्या ठिकाणी सुद्धा नेणीव स्वरूप आहे, त्याचाही आपल्याला थांग पत्ता लागत नाही. पण गाढ झोपेत आपल्याकडनं शरीराचं सगळं जे कार्य चाललेलं आहे ते आपल्या नेणीव स्वरूपामुळे चाललेलं आहे. हे सांगतो मी. गाढ झोपेत आपण असतो की नसतो? आपण असतो. त्यावेळेला माहिती असतं का? नाही माहिती. काय करतो माहिती आहे का? श्वास कसा घेतो, घोरतोस कसा, काय माहिती आहे का? काही नसतं. गाढ झोपल्यानंतर काहीच कळत नाही, कारण नेणीव स्वरूप. हृदय विसरण होतं, पचन संस्थेचं कार्य चालू आहे, मध्ये स्वप्न पाहिजे प्रक्रिया चालू असते. हे सगळं काय तिथे नेणीव स्वरूपात चाललेलं असतं. जागा झाल्यावर आपण म्हणतो झोप चांगली लागली, बरं वाटलं तर झोप चांगली लागली, नाही झोप लागली तर आपण झोप चांगली लागली नाही, एवढंच कधी कळत. म्हणून परमेश्वर शक्ती, चैतन्य शक्ती ही मुळात नेणीव स्वरूप आहे. त्याला जीवनाने शुद्ध जाणीव स्वरूप, शुद्ध नेणीव असं म्हणतात, किंवा दिव्य जाणीव स्वरूप, दिव्य नेणीव स्वरूप ती शक्ती आहे. ती अदृश्य अव्यक्त आहे, पण त्याचबरोबर दिव्य जाणीव स्वरूप, दिव्य नेणीव म्हणजे काय? त्या अनंत स्वरूपामध्ये नेणीवपूर्वक जरी कार्य असलं तर ते अत्यंत अचूक आहे. तिथून जे जे निर्माण होतं ते अत्यंत अचूकपणे निर्माण होतं. म्हणजे जसं आपला जन्म आपण म्हणतो अचूकपणे 9 महिने 9 दिवस काय मोजतात बरेच लोक, ते त्याच्यात बरोबर अचूकपणे मोजतं. कुठे कोण मोजतं? आईला पण कळत नाही. कधी डॉक्टर म्हणतात आता एवढे दिवस झाले, आता होईल आता होईल, पण ती प्रक्रिया मात्र अचूकपणे चालू असते. आणि ही जी अचूकपणे चालू असते ते त्याला म्हणतात नेणिवेचं कार्य, शुद्ध नेणिवेचं कार्य असतं. म्हणून हे शुद्ध नेणीव स्वरूप आहे, दिव्य नेणीव स्वरूप आहे. मानवी देह निर्माण झाल्यानंतर ही जी मुळात नेणीव आहे ती अशुद्ध अशुद्ध होते. म्हणजे तिला आपण कोण आहोत त्याचा विसर पडतो, म्हणून ती अशुद्ध.
आणि म्हणून माणसाचा जन्म म्हणजे माणूस म्हणजे काय, परमेश्वर म्हणजे दिव्य जाणीव स्वरूप दिव्य नेणी, आणि माणूस म्हणजे काय, अशुद्ध नेणी स्वरूप अशुद्ध जाणीव. कारण ही जाणीव अशुद्ध आहे. अशुद्ध का, तिला आपल्या स्वरूपाचा विसर आहे म्हणून. त्याच्यातून ती स्वतःला म्हणजे तिथे भ्रम निर्माण झाला, भ्रमातून कल्पना केली की मी देह आहे, हा भाव निर्माण झाला. म्हणजे मुळात जाणीव ही शक्ती आहे, पण ती स्वतःला देह समजते आणि तिथे तो अशुद्धपणा अधिक वाढत वाढत गेला. ह्याला कारण काय, कारण नियम. कारण काय झालं, नियमाने ते होतं. सगळी माणसं विसरातच का जन्माला येतात. एक तरी जन्माला एक आहे अपवाद. कोण आहे माहिती आहे, कोण, श्रीकृष्ण. जन्माला आल्याबरोबर तुरुंग का उघडतो, पलीकडे पाणी, नदीचं पाणी लागलं पाहिलं तरी उगतं कसं, ते सगळं. त्याला किती लोक मारायला बाळ असतं, काहीच कळत नाही म्हटलं तरी तो बरोबर सगळ्यांना धडा शिकवतो ना. मग हे कोणाला माहिती आहे, फक्त तो म्हणून त्याला भगवान श्रीकृष्ण म्हणतात, बाकी कोण. शुककुमारांचं म्हणतात, पण तिथे कसं झालं, तो 8व्या वर्षी आईच्या पोटातून आला म्हणतो. आता ह्या गोष्ट खरी वाटत नाही आपल्याला. 8 वर्ष आईच्या पोटात राहिलं, आईचा विचार काय हाल झाले असं ठेवलं. 9 महिने ठेवताना नाकी न, आणि मग ती म्हटलं बाहेर आल्यावर खडावा घालून चालायला लागला म्हणजे. चालला 8 वर्षाचा आला ना बाहेर एकदम. कसा येईल सांगा ना, नियमात बसत नाही, कळलं ना. गोष्टी रूपाने ओके, पण नियम बघितले की अपवाद म्हणून बघा मात्र. पण 8 वर्षाचा मुलगा आईच्या पोटातून बाहेर पडत असेल तर काय होईल, कल्पनाच करवत नाही. ते आई जिवंत पण नाही राहणार बिचारी, जर असेल तर आईला तर असं तसं ते 8 वर्षाचा गर्भामध्ये 8 वर्ष तर तसंच होता असं, म्हणजे एवढं मोठं नाही झालं, त्यामुळे त्याला ज्ञान आलं असं. आपली कल्पना आपण रंगवू नका. कल्पना परमेश्वराचा वेध घ्यायचा आपल्याला. मुद्दाम सांगतोय का, वेध घ्यायला पाहिजे की चैतन्य शक्ती कशी कार्यरत आहे ते लक्षात ठेवा. की विश्वामध्ये आहे ती सर्व चैतन्य शक्तीच आहे. आपण म्हणून जे आहोत ते चैतन्य शक्तीच आहोत. ह्या बोधात म्हणजे बोध घ्यायचा आपल्याला की जिथे मी म्हणतो आपण, ती ही जाणणारी जी शक्ती आहे ती परमेश्वरी शक्तीच आहे, चैतन्य शक्तीच आहे. देहाच्या ठिकाणी सुद्धा चैतन्य शक्ती देहरूपाने प्रगट आहे. पेशींच्या ठिकाणी ती चैतन्य शक्ती पेशी रूपाने प्रगट आहे. कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय ह्या प्रत्येक ठिकाणी ती चैतन्य शक्ती त्या त्या रूपात प्रगट आहे. म्हणजे आपल्याच ठिकाणी किती विविधतेने प्रगट आहे. आणि जाणीव रूपाने सुद्धा तीच शक्ती प्रगट आहे. आज ती शक्ती विसरात आहे, आणि मग ती शक्ती स्वतःला शोधते. आणि मग म्हणतो आम्ही परमेश्वराचा शोध घेऊ, त्याला इकडे जातो, हिमालयात जातो, डोंगरात जातो, असं परंपरेने चाललेलं आपण पाहतो. मग इथे वेध घ्यायला हिमालयात जायला लागतं का, नाही. इथे चिंतन करायला लागेल बसल्या जागी. ती शक्ती कशी, एवढं तरी शब्दाने तरी कळतं की इथे प्रत्येक निर्मितीमध्ये चैतन्य शक्तीच आहे, चैतन्य स्वरूपच आहे. स्वस्थानी मी स्वतःकडे पहा, स्वतःकडे सुद्धा शरीर सुद्धा चैतन्य स्वरूप आहे म्हणून. कारण ते आहेच चैतन्य स्वरूप. जिथे निर्मिती आहे तिथे निर्माता आहेच, हा जो नियम आहे तो लक्षात ठेवा. पशु पक्ष्यांचं शरीर, जिवंत शरीर म्हटलं, तिथे सुद्धा चैतन्य स्वरूपच आहे. आणि तिथे जे जाणणारं तत्व आहे प्रत्येक पशु पक्ष्यांमध्ये, मानवी देहांमध्ये, त्याला आपण जो जाणी म्हणतो, शास्त्राच्या भाषेत त्याला चित्ताकाश म्हणतात. शरीर भूताकाश आणि जाणणारं तत्व हे चित्ताकाश. चित्त म्हणजे जाणणं, नेणीव स्वरूप आणि जाणीव, हे दोन्ही, नेणीव आणि जाणीव. नेणीव म्हणजे आपोआप कळत नाही पण अचूकपणे कार्य जिथे होतं त्याला आपण नेणीव स्वरूप म्हणतो.
आणि जाणीवपूर्वक आपण बुद्धीच्या अधिष्ठानावर, ज्ञानाच्या अधिष्ठानावर कार्य करतो तेव्हा जाणीवपूर्वक आहे. म्हणून जाणीव आणि नेणीव ह्या दोन अंगाने ही शक्ती मनुष्य देहातून कार्यरत आहे. मग आता इथे वेध घ्यायचं असतं परत. शरीरातून ही शक्ती कशी कार्यरत आहे पाहायचं प्रयत्न. त्या शक्तीचं अस्तित्व ह्या शक्तीनेच जाणायचं. ही शक्ती ही शरीरातून कार्यरत आहे हा बोध प्रथम लक्षात. इथे वेध घ्यायचा ना. पण ही शक्ती आपण शक्ती आहोत, चैतन्य स्वरूप आहोत हे जाणत नाही. ही शक्ती मानवी देहाच्या अपेक्षेत स्वतःला मानवी देह समजते आणि त्या देहाच्या द्वारे त्या देह भावातून कार्य करते. म्हणून तिच्या ठिकाणी जो हवेपणा आहे तो देहाच्या अपेक्षेत असतो. देहाच्या अपेक्षेत सगळ्यांनी आपल्याला मान द्यावा. कोण अपमान करत असेल तर आपल्याला त्याचा राग येतो. कोण आपल्याला मनासारखं वागत नाही त्याचा राग येतो. देहाच्या अपेक्षेत आपली सुखदुःख तयार होतं. देहाच्या अपेक्षेत आपल्याला संपत्ती हवी असते. खूप संपत्ती हवी असते. संपत्ती हवी पण किती हवी हे कळत नाही. सत्ता हवी असते. आणि ह्याच हवेपणाच्या अधिष्ठानावर प्रत्येक मनुष्य सुखी दुःखी होत असतो. कारण त्याला ह्या चैतन्य स्वरूपाचा बोध नाही. इथे गेल्या वेळेला म्हटलं होतं त्या अनंत स्वरूपाची पूजा करायची आवश्यकता नाहीये. त्याला कसलीच आवश्यकता नाही. ते निर्गुण निराकार स्वरूप आहे. त्या चैतन्य स्वरूपातून जे जे निर्माण झालंय ना तिथे त्या निर्मितीच्या नियमांच्या अधिष्ठानाला वागणं म्हणजेच परमेश्वराचं पूजन. नागाची लोक पूजा करतात. नागपंचमीला धरून आणतात. गंमत आहे. चल पूजा करतो म्हणून एकत्र बसवायचं मारून मुटकून. पण बरोबर त्याला काय होत नाही. ह्याला वाटतं ह्याला दूध प्यायचं तर दूध पाजतं. त्याला कुंकू लावतात. आणि त्या नागाला कुंकाचे काय गरज. त्या दुधाची काय आवश्यक. नाग दूध पितो वगैरे सगळं खोटं आहे म्हटलं तर. पण बऱ्याच बायका भक्तिभावाने तो खरा नागोबा आणला. घाबरतात सुद्धा. दात पडलेले आहेत ना पहिले विचार म्हणजे त्याला दात पाडून आणतात. पण म्हणजे काय देवपूजा आपण करतो बघा. म्हणजे आपल्याला जर असेल तर हे कळलं ना की नागाला काय आवडतं. नागाला एखादं अंड आवडेल. एक वेळ अंड घालतात ते खात होते. नाग अंड खातो असा बघितलं. त्याला दूध नाही आवडत त्याला दूध देतो. ज्याला कुंकू नाही कळत त्याला कुंकू देतो. ही कशी पूजा होईल नागाची. नागाचा नियम काय. त्याला त्याच्या जंगलात त्याला सोडून द्या. ही तुमची पूजा. तुमच्या घरात आलं तर काय करा. कोणाने सर्पमित्राला बोलवा. मारू नका. कारण त्यालाही जीवन जगण्याचा अधिकार आहे. त्याला त्याच्या जंगलामध्ये वास्तव्य तिथे तो बरोबर राहील. त्याला तर उंदीर बिंदीर काय हवं ते तिकडे तो खाऊ शकतो. कळलं की ही पूजा नियम. हा नियम आपल्याला लक्षात घेता आला पाहिजे की प्रत्येक निर्मितीला एक स्पेस आहे. प्रत्येक निर्मिती त्या स्पेस मध्ये तिला ठेवलं की तिची पूजा झाली. मुंगी तुमच्या घरात आल्या तर काय करणार. त्यांना बाहेर कसं पळवायचं ते बघा. कारण तुमच्या घरात ती राहिली की तुमच्या व्यवस्थेला बाद आहे. एखादा मच्छर आला डेंग्यूचा हे पूजा करतो तोच तुमची पूजा करेल. कळणार तिथे त्याला मुक्त करा. टाळी वाजायची त्याच्यात. का कारण तो त्याला तुम्ही जीवन दंडवतो तो तुम्हाला मारेल. दुसरं काही नाही. व्यवस्था एक लक्षात असते. ह्या सगळ्या गोष्टी कुठे योग्य. म्हणून एक गंमत सांगितली जाते काही धर्मामध्ये अहिंसेच्या नावाखाली कोणाला मारायचं नाही विरायचं नाही म्हणून एका अशाच माणसाच्या म्हणजे ज्याच्या अहिंसेचा अगदी परिपोष म्हणजे पाठपुरावा करणारा माणूस त्याच्या घरात ढेकून झाला. त्याला चावायला लागले तो बेचैन झाला. पण त्याला म्हणाला ना उपाशी कसं ठेवायचं.
म्हणून दुसरा गरीब माणसाला बोलव, तू ये याच्यावर झोप, तुला पैसे देतो. याला वाटलं मी पुण्य करतो. तू पुण्य कसला करतो, पाप करतो, बिचारा त्याला चावायला लावतोयस. ही जी वैश्विक रचना आहे ना, ही व्यवस्थित आपण समजून घेत नाही. प्रत्येक गोष्टीची एक स्पेस आहे. आपल्या घरामध्ये आलेला नाग हा काही आपल्याला पूरक पोषक नाही, कीटक किंवा मच्छर हे पूरक पोषक नाही. तिथे घर, तिथे आपल्याला स्वच्छच असलं पाहिजे, हा बोध असला पाहिजे, तिथे आपण व्यवस्थित राहू शकतो. म्हणून ज्यावेळेला हरिद्वार वगैरे वरती हिमालयात जे लोक असतात त्यावेळेला ना, तिथे काही संन्यासी लोकांना राहायला तिथे झोपडी बांधली जाते. झोपड्या म्हणजे काय, 4 बांबू असतात, आपण पत्रा लावले आणि तिथे जाऊन साधना बिधना करायचं करा म्हणतात. असे जे उपचारित जातात ना संन्यासी लोक तिथे राहायला आणि बसतात, बाजूने मच्छर, इथे बेडूक, इथे काय कशी साधना करणार. अशी घडलेल्या घटना सांगतो मी तुम्हाला. म्हणजे इथे ही जी वैश्विक रचना कशी ही पाहता आली पाहिजे. प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे, मान्य, पण कुठपर्यंत तुमचा जगण्याचा अधिकार हिरावून घेत नाही तोपर्यंत. हे सतत लक्षात ठेवलं पाहिजे की इथे कसं वागायचं, कुठे वागायचं. म्हणजे अहिंसेच्या नावाखाली ढेकणं आपण मारायची नाहीत आणि त्या ढेकणांना परत पुष्ट करण्यासाठी दुसऱ्या माणसाला पैसे द्यायचे आणि झोप. 1 तास झोपलं केवढे पैसे, आणि मग म्हणा किती ढेकणांचं पोट भरलं ना आपण, कळत नाही. असं त्याचा अर्थ होत नाही. म्हणून ही जी जाणीव आहे आपल्या ठिकाणी, ही जाणीव आणि प्रत्येक रूपारूपामधले जाणीव एकाच स्वरूपाची रूप आहे. आकाराला आलेली रूप वेगळी, त्या आतमध्ये असलेले जाणीव रूप सर्व ठिकाणी सारखंच आहे, हे लक्षात घ्या. इथे सारखेपण आहे. प्रत्येक जाणीव म्हणजे अगदी मुंगीच्या ठिकाणी असलेली जाणीव आणि मनुष्याच्या ठिकाणी असलेली जाणीव स्वरूपाच्या अंगाने एकच आहे. आणि ही जी जाणीव आहे, ह्या जाणीवेने जाणीवेचा वेध घेणं म्हणजे त्याला साधना म्हणतात. पाहावे आपणासी आपण असं जे सांगितलं होतं, या नाव ज्ञान. तेव्हा ह्या जाणीवेने स्वतःचं अस्तित्व अनुभवणं, शरीर विरहित ही जाणीव आहे. शरीराच्या द्वारे प्रगट असली तरी ती शरीर आणि ती दोन वेगळी अस्तित्व आहेत, हे लक्षात आलं पाहिजे. आहे दोन्ही चैतन्य स्वरूपाचीच अस्तित्व. तिथे हे चैतन्य स्वरूप आहे, हे अखंड ज्या स्मरण होतं, विशिष्ट साधनेतून ह्या जाणीवेने जाणीवेचं अस्तित्व अनुभवतो. त्या अस्तित्वाच्या अनुभूतीतून जेव्हा पाहायला लागला त्यावेळेस तिथे सतत ते स्मरण जेव्हा यायला लागतं की आहे ते चैतन्य स्वरूपच आहे, तेव्हा तो वेग सहजपणे लागत नाही. मग तिथे अनुभव असतो, अनुभवातून तो वेग असतो. मी म्हणतो तिथेही जाणीव आहे आणि समोर जे जे पाहतो तिथेही प्रत्येक जण मीच म्हणतो. मीच म्हणतो म्हणजे मी हा भाव आहे, शब्द मी, पण भाव जो आहे तो महत्वाचा. म्हणजे ते मीच त्या ठिकाणी मै म्हणेल, आई म्हणेल, मी त्या भाषेत प्रत्येकाला म्हणतो. तर कुत्र्याच्या ठिकाणी सुद्धा मी भाव आहे, तो मी नाही म्हणत, पण तिथे अहंभाव आहे. तर अहंभाव असणेपणाचं, अस्तित्वाचा, शरीराच्या अपेक्षेत अस्तित्व अनुभवतो, त्याला अहंभाव म्हणतात. म्हणून सर्वत्र पाहताना ह्या परमेश्वराचा वेद काय, जिथे पाहाल तिथे हे चैतन्य स्वरूपच आहे. ही जेव्हा निखळ दृष्टी निर्माण होते ना, तेव्हा खऱ्या अर्थाने ह्या जाणीवेचा विकास व्हायला लागतो. विकसित होणं हा जो प्रकार आहे की परमेश्वरी शक्ती जाणीव रूपाने शरीराच्या द्वारे साकार होते. ते स्वतःला विकसित होण्यासाठी, विकसित होणं हे ज्ञान आत्मसात कधी होतं, जेव्हा जाणीवपूर्वक आपण जाणतो तेव्हाच आत्मसात होऊ शकतो. गाढ झोपेत ज्ञानी झाला असं होऊ शकत नाही. किती कोणी असू, गाढ झोपेत, गाढ झोपला आणि तो ज्ञानी झाला नाही. पण ह्या तत्वाचं वेध घेण्यासाठी कधी कधी नेणिवेत तो साधक जातो, कधी कधी जाणीवपूर्वक तो जाणतो. ह्या सगळ्या अवस्था अनुभवायला लागला की त्याला त्या तत्वाचा
बोध होतो. ही जाणीव पंचज्ञानेंद्रियाच्या द्वारे जाणता येत नाही. परत लक्षात ठेवा, मनाच्या द्वारे सुद्धा जाणता येत नाही. ह्या जाणीवेला जाणीव स्वरूप होऊनच जाणता येत. हा मोठा मनाच्या द्वारे म्हणजे काय? मन म्हणजे कल्पनेचं एक गाठोड आहे. मी देह, मला हे सुख मिळेल, पैसे मिळाले सुख मिळेल, इतरांशी असं वागत मला सुख मिळेल. सगळे प्राणी मात्र आणि मनुष्य ह्या ठिकाणी असलेली जाणीव आनंद अनुभवण्यासाठीच प्रवाहित होत असते. हे पहिलं लक्षात घ्यायचं. मनुष्य असो किंवा प्राणी मात्र, प्रत्येकाला देहभावातून सुख हवं असतं. देहभावातून, चैतन्य भावातून सुख हा प्रकार माहिती. वेग लागला की चैतन्य भावातून सुख कसं मिळवायचे लक्षात. दोन्ही गोष्टी बघायला गेलं तर सारख्याच वाटतात, पण त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक. म्हणून परमेश्वराचा वेध घेताना चैतन्य स्वरूप सर्वत्र आहे. मी म्हणतो तिथेही चैतन्य स्वरूप आहे आणि प्रत्येक रूपाच्या ठिकाणी चैतन्य स्वरूप आहे. ही समत्व दृष्टी ज्या प्रकट होते ना, ते समत्व प्रकट. सबभूमी गोपालकी म्हणतो, त्याचा अर्थ काय? सगळी रूप परमेश्वराची आहेत, म्हणजे चैतन्य स्वरूपाचे आहेत. चैतन्य स्वरूपच प्रत्येक रूपातून प्रकट आहे. हे जे प्रत्येक रूपातून प्रकट होतात तेव्हा संतांना ही दृष्टी प्राप्त होते, तेव्हा ती व्यक्ती संत होते, संतत्व प्रकट होते. म्हणून साधकाला जरी शब्दाने किती सांगितलं तरी अनुभवायचं असेल तर संताची संगत हवी असते. सत्संगती वेगळी आणि संत संगती वेगळी. ते संत संगती पाहिजे की संत कोण? जो ह्या तत्वाचा अनुभवतो, तत्वाला अनुभवतो, त्या तत्वाशी समरस होऊन जीवन जगतो, तो संत. चैतन्य स्वरूपाशी समरस होऊन जो जीवन जगत असतो तो सर्वसामान्य माणसासारखा दिसतो, पण तो संत असतो. आणि जे देहभावातून जगतात त्यांना जीवभावातून जगतात असं म्हणतात, किंवा देहभावातून जगतात. म्हणून ज्या वेळेला हा साधक असेल, ज्याला परमेश्वराचा वेध घ्यायची तीव्र तळमळ आहे, त्याला साधक म्हणतात. साधक म्हणजे तरी काय? त्याला तीव्र तळमळ आहे. असा साधक अशा संतांना शरण जाणं आवश्यक आहे. म्हणजे ते देहधारी संतच लागतो. परत लक्षात, की मार्गदर्शन कोण करणार? कारण सर्वत्र चैतन्य कितीही सांगितलं तरी ते डोळ्यांना दिसत नसल्यामुळे तिथे मन स्थिर राहत नाही. कारण ती मनाची अवस्था आहे ना. मन जाणीव कधी होईल? मनाच्या ठिकाणी चैतन्य स्वरूपच आहे हे दृढ भाव झाला की ते मनच जाणीव होतं. मगाशी म्हटलं मनाला पण अवगत होता येत नाही, कारण मन हे सुद्धा अज्ञानाचंच प्रकटीकरण आहे. अज्ञानातून ते कार्यरत असते. पण संतांच्या संगतीने ह्या मनामध्ये शब्दाच्या द्वारे पुन्हा 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 सांगून जेव्हा त्या मनामध्ये हा बोध निर्माण होतो, अरे चैतन्य स्वरूपच आहे, तेव्हा त्या मनाचं रूपांतर जाणीव येतो. ह्या जाणीवेला आपल्या अस्मितेपणाचा बोध घेता येतो. पण त्यासाठी संतांची संगत आहे. त्या संतांना सद्गुरू. हा सद्गुरू म्हणजे जे अदृश्य अव्यक्त असलेला अनंत स्वरूप असलेलं चैतन्य स्वरूप म्हणतो आपण, तेच सगुण साकार रूप म्हणजे सद्गुरू. ही श्रद्धा जेव्हा साधकाकडे असेल, शिष्याकडे असेल, तेव्हा त्यांचा प्रत्येक शब्द तो झेलायला लागेल.
ते सांगत असलेले सहज सांगत की तोच उपदेश असं सांगितलं. सहज सांगतात असं म्हणत नाही, असंच कर, कारण ते सत्ता गाजवतच नाही. ऐकलंच तर बरं, नाही ऐकलं तरी बरं. मग सगळ्यांना वाटतं बरं बरं आहे. छडीने मारून झोडून शिकवत नाही ना. छडीने मारून झोडून शिकवायला लागतं पण येणार पण नाही, पळून नकोच म्हणते असं होतं. आणि म्हणून ही संतांची संगत फार आवश्यक आहे. ज्याला ही संतांची संगत लाभते त्या साधकाची प्रगती लवकर लवकर होते. त्याला सतत त्यांच्याशी चर्चा, संगत म्हणजे काय, परत देहाची संगत, त्यांच्या ज्ञानाची संगत, त्याच्यातून त्यांच्या आचरणाची संगत, 3 गोष्टीला संगत आहे. ज्ञानातून विचार, ज्ञानातून उच्चार, ज्ञानातून आचार, ह्या सर्वांची संगत ज्या साधकाला मिळते तो साधक तिथे विकसित होतो. म्हणून नुसते सद्गुरू मिळाले आणि अगदी शरणागत झाला, पूजा अर्चा केली म्हणून झाला का, नाही. एक लेवलपर्यंत तो पोहोचला तिथे, तेवढं. आणि बरेच साधक इथेच थांबले. त्यांना वाटतं आपण सद्गुरूंची पूजा केली, सद्गुरूंना शरणागत आहे म्हटलं, त्यांच्यासमोर ते हात जोडले, सगळं झालं. पण एकदा गोंदवलेकर महाराज म्हणाले, अरे तुम्ही माझ्या फक्त शरीराची संगत करता. आपल्या शिष्यानं सांगत तुम्ही फक्त शरीराची संगत करता, म्हणजे त्यांच्यावर राहतात, अगदी त्यांच्यावर नमस्कार करणं वगैरे सगळं असतं. पण ते जे ज्ञान देतात त्या ज्ञानातून विचार करण्याची संगत नाही, त्यातून आचरण करायला पाहिजे ही संगत नाही. हे महत्वाचं असतं. म्हणजे संगत म्हटल्यानंतर सर्व अंगाने संगत झाली पाहिजे. सद्गुरूंची संगत म्हणजे काय, इथे इतका शरणागत झाला पाहिजे की ते अगदी लहान मुलासारखा तो शिष्य सद्गुरूंबरोबर सतत चर्चा करत राहिला, सतत त्यांच्या जवळ राहायचं. म्हणजे काय, ते काय बोलतायत, काय सांगतायत, ते कसे वागतायत, हे सतत स्मरण, तिचं लक्ष असलं पाहिजे. तर ती संगत व्हायला, म्हणून ज्ञानाची संगत महत्वाची असते. पण नुसतं ज्ञान, काही लोक हा आम्हाला ज्ञान मिळालं पाहिजे, ज्ञानाची संगत आहे, ते पचवता येणार नाही. ज्ञान हे पचवणं सोपं नाहीये, हे ज्ञान सांगायला सोपं आहे. पण जीवभावात असलेल्या साधकांना जीवभावात सोडता येत लक्षात. म्हणून परमात्म्याची पूजा करायची असेल तर ते सद्गुरूंची पूजा करावी. हरिपूजा कुठे केली पाहिजे, कुठे शरणागती, तेव्हा ती पूजा. पूजा म्हणजे काय, त्यांची संगत धरायची. काय प्रत्येकाला फुलं वाहत बसायला पाहिजे असं नाही. कधी तुम्ही वाहिली ओके, पण त्याचं काही गरज पण नाही. जो शिष्य ज्ञानातून कार्यरत होतो तोच त्या सद्गुरूची पूजा करत असतो. ज्ञान, त्यांनी सांगितलं ज्ञान आत्मसात करणं, हे चैतन्य सर्वत्र आहे, हे ज्ञान. ज्ञान आणखी काय वेगळं आहे, हेच ज्ञान. तुम्ही चैतन्य स्वरूप आणि प्रत्येक रूप चैतन्य स्वरूप. ही फक्त दृष्टी ठेवून वाग, पण तेच कठीण आहे. कारण जीवभाव इतका दृढ आहे, देहभाव, मी देह हा भाव तो सुट्टा सुटत नाही. त्यासाठीच खरा हा सगळा प्रयत्न आहे, सगळा परमार्थ आहे तो इथे आहे की हा देहभाव सुटला पाहिजे. आहे ते चैतन्य स्वरूपच आहे, ह्या भावातून जीवन जगणं कठीण आहे. किती जरी सांगितलं तरी कोणाला शक्य आहे. एकच लीला तरी कोण एकच अंगाने हे जीवन जगतात, ज्या पद्धतीने जगतात ते लोक करतात. कोणते लोक शिष्य, इथे एकच लीला तरले जे सर्व भावे मज बजले, सर्व भावातून सद्गुरूला शरणागत धर्म, सद्गुरूची संगत धरली, सर्व भाव. इथे सद्गुरूशिवाय दुसरा कोणताही विचार नाही की सद्गुरूशीच आपण एकरूप आहोत. सद्गुरू जे सांगतात त्याप्रमाणेच ज्ञानार्चन केलं पाहिजे, त्याचप्रमाणे आचरण झालं पाहिजे. त्यांना हे शक्य आहे. मग हे एकच लीला तरले जे सर्व भावे मज बजले,
तर या ऐलीचे थड विसरले मायाजळ, म्हणजे हे हा देहभाव हे मायाजळ आहे, माया. कारण देहभाव हा नियम आहे, पण परमार्थामध्ये त्याला माया, माया म्हणजे कारण माहीत नाही. पण इथे नियम का सांगतो की सर्वत्र तेच घडतं म्हणजे नियम आहे. त्याला माया म्हणा की नियम म्हणा, तर वादत पडायचं नाही आपल्याला. पण तो नियम किंवा माया म्हणतो ते अज्ञान आहे, म्हणजे अज्ञानातून माणसाचा जन्म आहे, वासनेतून माणसाचा जन्म आहे, हे जे सांगितलं आहे ते अज्ञान बाजूला सरणं, तो देहभाव बाजूला सरणं हा महत्वाचा बोध आहे. साधकाला हे कळलं पाहिजे आपल्याला नेमकं काय साधायचं आहे. कौतुकाने फुशारून जात असेल तर तू साधक नाहीस, आणि कोणी अपमान केला म्हणून रडत बसत असशील तरी तू साधक नाहीस. शरीराला काही दुःख झालं म्हणून घाबरून जात असेल तरी तू साधक नाहीस. लक्षात ठेवायचं, इथे मन इतकं स्थिर राहिलं पाहिजे की आहे ते चैतन्य स्वरूपच आहे. हा दृढभाव होण्यासाठीच सद्गुरूंची संगत, संतांची संगत असली पाहिजे. संतांची सतत मार्गदर्शक असतो त्याची संगत लक्षात घ्या. मोठमोठ्या संतांची जे समाधी आहे तिथे अनेक लोक जातात, तिथे अनुग्रह देतात, ते त्यांच्यापर्यंत ते करत असतात, ते करतील. पण त्यांना मार्गदर्शन देणारा कोणतरी हवा असेल ते तरी लक्षात. संत हे महानच आहे, पण तिथे मार्गदर्शक सतत असला पाहिजे. नुसता एक कधीतरी मार्गदर्शन केलं आणि मग त्या शिष्याला भेटलाच नाही तर काय होईल, तसं होणं कठीण. तसा शिष्य त्याच लेवलचा असेल तर तो थोड्याशा मार्गदर्शनाने पुढे जातो, नाही असं नाही, पण त्याची पूर्व तयारी असेल तर होऊ शकते. जसं निसर्गदत्तांना तत्त्वमसी हे सांगितलं आणि त्यांचे सद्गुरू काही काळानंतर त्यांचं निधन झालं. असं ते वाक्य पकडून त्यांनी चिंतन करून स्वतःच उद्धार करून घेतला, असं निसर्गदत्तांचा चरित्रामध्ये म्हणतात. परंतु प्रॅक्टिकल जीवन पण जगलं पाहिजे, म्हणजे व्यवहारिक जीवन पण आनंदाने जगायचंय आणि ते स्वरूप भावातून आनंदाने जगायचंय. ही जी कला आहे त्याला जीवन जगणे ही कला म्हटली आहे. परत जीवन जगण्याची कला ही स्वरूपानुसंधान आणि त्याच्यातून सर्वत्र चैतन्य स्वरूप आहे म्हणून समत्वाची दृष्टी. दृष्टी पण समत्वाची पाहिजे. कुठेही पहा तिथे चैतन्यच आहे ही समत्वाची दृष्टी असेल. मनामध्ये म्हणजे हृदयामध्ये आहे ते चैतन्यच आहे. ह्या दोन अंगाने जेव्हा तो साधक कार्यरत व्हायला लागेल तेव्हा त्याच्याकडे तो परमेश्वरचा वेग परिपूर्ण अवस्थेत प्रकट झाला. परिपूर्ण होत नाही तोपर्यंत मार्गदर्शकाची गरज असते. मार्गदर्शकाच्या प्रमाणे चालण्याचे अत्यंत गरज आहे. कळलं खूप शब्दांनी म्हणून खूप हुशार झाला नव्हेस. बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपल्याला ग्रंथ वाचले, गाणे वाचले, ते समजलं, शब्दाने कळलं, बरोबर. चिंतन केलं तर शब्दाने आकळलं, तेही बरोबर. पण आचरणात येत नसेल तर वळलेलं नाही. म्हणून अनेक साधकांच्या बाबतीत असं घडतं, अरे एवढं हे चांगले सांगतात, एवढं सांग मी असे का वागतात असं प्रश्न करतो. कारण ते वळत नाही, वळलेले नसतात. ते बोलले म्हणजे ते मोठे झाले असं नव्हे. ते बोलते बोले तैसा चाले त्याची वंदावे पावते. जो चैतन्य भावाच्या गोष्टी सांगत असेल तर तो चैतन्य भावातूनच वागत असेल तर त्याची तो संत लक्षात घ्या. पण चैतन्य भावातून सांगतो आणि परत आपल्या व्यवहाराच्या गोष्टीमध्ये गुंतला, तुझं माझं करत बसला तर ते काही खरं नाही. म्हणून चैतन्य भावातून खरं वैराग्य निर्माण होतं. वैराग्य म्हणजे काय, असलं तरी चालेल आणि नसलं तरी चालेल. वैताग नाही, सोडायचं नाही काहीच, आहे तिथेच आनंदाने राहायचं. असलं तरी चालेल, हे वैराग्य. प्रत्येक गोष्टीत तृप्तता, समाधान, जी परिस्थिती आहे त्याच्यातून शांतपणे त्याचं तोंड देण्याची हिंमत. म्हणजे जो अनुसंधानात असतो तो खरा शूरवीर असतो. प्रत्येक परिस्थितीला तो हसत हसत समोर कसं जायचं त्याला कळत असतं.
त्या परिस्थितीची त्याला भीतीही नसते किंवा त्या परिस्थितीतून तो खचूनही जात नाही किंवा परिस्थितीने तुषारूनही जात नाही. ही समदृष्टी त्याच्याकडे प्राप्त होते. म्हणजे ह्या चैतन्य भावातून आणखीन काय काय फरक पडेल, म्हणजे तिथे विकसितपणा कसा आहे हे साधक जेव्हा स्वतः अभ्यास करायला लागेल, जेव्हा सद्गुरूंचं पुन्हा पुन्हा मार्गदर्शन घेईल, तेव्हा खऱ्या अर्थाने त्याला परमेश्वराचा वेद लागलाय किंवा त्या वेदाचा तो अनुभव घेतोय, वेदातून ते लक्ष साधलंय हे त्याच्या आचरणातून कळतं. हे सर्वांना आपल्या प्रत्येक साधकाने हे लक्षात ठेवायचं आहे. परमेश्वराचा वेद, त्याचा अनुभव हे सद्गुरूंच्या मार्गदर्शनातून प्रयत्नातून साधायचं आहे. म्हणून सद्गुरू वाचून सापडे नासो धरावे ते पायलं आधी आधी. पाय म्हणजे ज्ञान, त्यांचे ज्ञान धरा ते आधी धरा, तेव्हा ते आपणासारखे करतात, नाही काढू. म्हणजे पाय धरले तर आपणासोबत नाही करत लोक म्हणतात ना. ते चांगला भाव आहे, वाईट काहीच नाही. नमस्कार केला, पाय धरले, चांगला आहे, तिथे शरणागत आहे. पण तिथे पुढे त्यांचं ज्ञान धरलं तर खरे पाय धरले, नुसतं नमस्कार केला तेवढं झालं, बाहेर गेलं की परत हुशार करा, काय उपयोग. देवभावातून वागला तर काही उपयोग. म्हणून हा जो विषय आहे तो व्यवस्थित आपल्याला समजून घ्यायचा आहे. पण प्रत्येकाने हे प्रबोधन पुन्हा पुन्हा ऐकलं पाहिजे. पुढच्या आठवड्यात तुम्ही परत विसरला तर तो वेद काही लागणार नाही, लक्षात ठेवायचं. प्रत्येकाला हे स्मरणात असलं पाहिजे की हे नेमकं काय सांगितलं, याचं चिंतन पाहिजे. कारण गेल्या वेळेला या सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या, त्याचं आपण थोडंसं पुढे आलो. प्रत्येकाचं हे स्मरण असेल तर होईल की इथे हे जे मार्गदर्शन आपण घेतलेलं आहे त्याचा आपल्याला हा अभ्यास व्यवस्थित झाला पाहिजे. तो अभ्यास सर्वांकडून हो अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज